श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 15 ते 21 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडणार आहेत? करिअरमध्ये अपेक्षित प्रगती होईल का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? नशिबाची साथ मिळून काही रखडलेली कामे पूर्ण होतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचा कुंभ राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन कल्पना, बदल, प्रगती आणि आत्मविश्वास घेऊन येणारा ठरू शकतो. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या योजना आता योग्य दिशेने पुढे सरकताना दिसतील. या काळात तुमची विचारशक्ती अधिक प्रभावी राहील आणि इतरांपेक्षा वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही समस्यांचे समाधान शोधू शकाल. अनेक ठिकाणी तुमच्या कल्पकतेचे आणि बुद्धिमत्तेचे कौतुक होऊ शकते. काही अनपेक्षित संधी अचानक समोर येऊ शकतात. सुरुवातीला त्या आव्हानात्मक वाटल्या तरी भविष्यात त्यातून मोठा लाभ मिळू शकतो. सामाजिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात काही महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा परिस्थितीचा सखोल अभ्यास करून पुढे जाणे अधिक फायदेशीर ठरेल. तुमच्या संयमी आणि दूरदर्शी स्वभावामुळे अनेक अडथळ्यांवर सहज मात करता येईल. कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंध. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने हा आठवडा भावनिकदृष्ट्या समाधान देणारा राहू शकतो. घरातील वातावरणात प्रेम, सहकार्य आणि समजूतदारपणा वाढताना दिसेल. काही दिवसांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक समस्यांवर तोडगा निघू शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि त्यामुळे नात्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचे ठरेल. त्यांच्या अनुभवामुळे काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये स्पष्टता मिळेल. घरात एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना नवीन घर, मालमत्ता किंवा कौटुंबिक गुंतवणुकीसंबंधी चर्चा करण्याची संधी मिळू शकते. विवाहित व्यक्तींसाठी हा आठवडा नात्यातील विश्वास वाढवणारा राहील. जोडीदारासोबत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल आणि भविष्यासाठी नवीन योजना आखल्या जाऊ शकतात. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना भावनिक आधार आणि समजूतदारपणा मिळेल. काही व्यक्ती आपल्या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याचा विचार करू शकतात. मित्रपरिवारासोबतही चांगला वेळ घालवता येईल. एखादा जुना मित्र पुन्हा संपर्कात येऊन एखाद्या महत्त्वाच्या कामात मदत करू शकतो. करिअर, व्यवसाय आणि कार्यक्षेत्र. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि कामातील कौशल्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत भरू शकते. काहींना नवीन प्रकल्प, नवीन विभाग किंवा नेतृत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामामुळे कार्यालयात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. कामाचा ताण वाढू शकतो, पण त्याचवेळी स्वतःला सिद्ध करण्याची संधीही मिळेल. बैठका, सादरीकरणे किंवा महत्त्वाच्या चर्चांमध्ये तुमचे विचार प्रभावी ठरतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा लाभदायक राहू शकतो. नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि नवीन संपर्क निर्माण होण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञान, ऑनलाईन व्यवसाय, शिक्षण, मीडिया, संशोधन, विज्ञान किंवा सल्लागार क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष यश मिळू शकते. भागीदारीतील व्यवसायात विश्वास आणि पारदर्शकता राखणे आवश्यक राहील. आर्थिक व्यवहार करताना घाई करू नका. सर्व कागदपत्रे तपासूनच अंतिम निर्णय घ्यावा. दूरदृष्टी ठेवून घेतलेले निर्णय भविष्यात मोठा लाभ देऊ शकतात. आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील आणि काही नवीन आर्थिक संधी देखील मिळू शकतात. काही व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध होऊ शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. घरगुती गरजा, तांत्रिक साधने, वाहन किंवा वैयक्तिक आवडींसाठी खर्च वाढू शकतो. त्यामुळे आर्थिक नियोजनावर विशेष भर द्यावा. भावनेच्या भरात खर्च करणे टाळावे. गुंतवणुकीसाठी आठवड्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल राहू शकतो. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. बचत आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष प्रगतीचा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि नवीन विषय समजून घेण्यात यश मिळेल. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा दाखवेल. काही विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक संधी, प्रशिक्षण कार्यक्रम किंवा शिष्यवृत्तीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. परदेशी शिक्षणाचा विचार करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल राहू शकतो. मात्र वेळेचे व्यवस्थापन योग्य ठेवणे आवश्यक राहील. मोबाईल, सोशल मीडिया आणि अनावश्यक गोष्टींमुळे अभ्यासात अडथळे निर्माण होऊ नयेत याची काळजी घ्या. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहील. शरीरात ऊर्जा टिकून राहील आणि दैनंदिन कामे उत्साहाने पूर्ण करता येतील.
मात्र मानसिक तणाव आणि जास्त विचार करण्याची सवय यामुळे थकवा जाणवू शकतो. झोपेची वेळ नियमित ठेवणे आवश्यक राहील. डोकेदुखी, थकवा किंवा रक्तदाबाशी संबंधित किरकोळ तक्रारी काही व्यक्तींना जाणवू शकतात. संतुलित आहार, भरपूर पाणी आणि नियमित व्यायाम यांचा दिनक्रमात समावेश करावा. योग, ध्यान आणि प्राणायाम यामुळे मानसिक शांतता मिळेल. स्क्रीनसमोर जास्त वेळ बसणाऱ्या व्यक्तींनी डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर उपचार घ्या. भाग्य, प्रवास आणि सामाजिक जीवन. या आठवड्यात भाग्याची साथ तुमच्या अनेक प्रयत्नांना यश मिळवून देणारी ठरू शकते. काही दिवसांपासून अडकलेली कामे अचानक पूर्ण होऊ शकतात. प्रभावशाली व्यक्तींचा सहवास लाभू शकतो आणि त्यातून भविष्यातील काही महत्त्वाच्या संधी मिळू शकतात. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. लोक तुमच्या विचारांचे आणि ज्ञानाचे कौतुक करतील. एखाद्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. समाजातील प्रतिष्ठा वाढेल. प्रवासाचे योग देखील दिसून येत आहेत. हे प्रवास कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी होऊ शकतात. प्रवासातून नवीन अनुभव, नवीन ओळखी आणि काही लाभदायक संधी मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. उपाय: दर शनिवारी शनिदेव आणि हनुमानजींची पूजा करा. ओम शं शनैश्चराय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजूंना काळे तीळ, उडीद डाळ किंवा अन्नदान करा. पक्ष्यांना धान्य टाकल्यास सकारात्मक ऊर्जा मिळू शकते. कुंभ राशीसाठी आठवडा नवीन संधी, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. करिअरमध्ये तुमच्या कल्पना आणि मेहनतीचे कौतुक होईल. व्यवसायात नवीन मार्ग खुले होतील आणि आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. तसेच नातेसंबंधांमध्ये अधिक विश्वास निर्माण होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशदायी राहील. आरोग्याच्या बाबतीत मानसिक शांतता आणि नियमित दिनचर्या महत्त्वाची ठरेल. संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी अनेक आनंददायी आणि लाभदायक अनुभव घेऊन येणारा ठरेल. धन्यवाद.